जागर स्त्रीशक्तीचा, जागर महिला सन्मानाचा, जागर नवदुर्गांचा, जागर तुमचा आमचा नव्या प्रेरणेचा. खास नवरात्रीनिमित्त कर्तृत्ववान महिलांसाठी आम्ही घेऊन येत आहोत आगळे वेगळे विचारांचे व्यासपीठ. कौटुंबिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक या विषयावर खास आपल्यासोबत बातचीत. सौभाग्य जन्म येथे, सौंदर्य रूप मृत्यू, आयुष्य अमृताचे, मी भारतीय आहे. धन्यवाद. खूप सुंदर. बीड शहरातील डॉक्टर किरण शिंदे यांचे जिजाऊ हॉस्पिटल आहे. येथे सर्व स्त्रीरोगावर निदान व उपचार केले जातात. येथे संपर्क साधावा. नमस्कार. बीड ज्ञानभूमी डिजिटल पेजवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. जसं की आपणास माहीतच आहे, आपण नवदुर्गा जागर महिला कर्तृत्वाचा या विशेष सदराअंतर्गत विविध क्षेत्रातील विविध महिलांच्या मुलाखती घेत आहोत. आज आपण भेटत आहोत बीडच्या सौ दीपाताई क्षीरसागर यांना. नमस्कार ताई. नमस्कार ताई, आम्ही बरेच दिवस झालं विविध क्षेत्रातील महिलांच्या मुलाखती घेत आहोत. आज तुमचा वेळ आम्हाला मिळाला त्याबद्दल धन्यवाद. ताई, आता मी तुम्हाला एक लहानपणापासून आपण चालू करू तुमच्या. तर तुम्ही तुमच्या बालपणाच्या काही आठवणी आम्हाला सांगू शकाल? बालपणाच्या तर बऱ्याचशा आठवणी असतात, पण नेमकं म्हणजे कोणत्या संदर्भात ताई, तुम्ही तुमच्या हिशोबाला सांगू शकता, म्हणजे की तुमचं बालपण कसं गेलं, कुठे तुम्ही कुठले आहात? मूळ आमचं म्हणजे वडिलांचं गाव उस्मानाबाद आहे, पण माझे वडील ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर होते आणि त्याच्यामुळे त्यांच्या ट्रान्सफर सगळीकडे वेगवेगळ्या ठिकाणी व्हायच्या आणि त्यामुळे आम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यात गेलेलो आहोत राहायला. पण आई इथं बलवीर महाविद्यालयाला मराठी विभाग प्रमुख होती, त्यामुळं मग इथं आम्ही स्थिर झालो, आईसोबत इथं राहिलो. त्यामुळे जास्त बालपण माझं इथंच गेलेलं आहे, बीडमध्ये गेलेलं आहे. आणि चांगल्या कुटुंबात एक सुशिक्षित आणि पुरोगामी विचाराचे आईवडील होते आणि त्यामुळं चांगलं वातावरण लहानपणापासून होतं. म्हणजे अर्थात आम्ही चारही मुलीच आहोत, चौघी बहिणी, मला भाऊ नाही आहे. पण ही खंत कधी आमच्या आईवडिलांनी व्यक्त केलेली मला कधीच दिसली नाही किंवा कधी आमच्यासमोर असं बोललेलं पण दिसलं नाही की भाऊ नाही किंवा पाहिजे होता. त्यामुळे आम्हाला भाऊ नसल्याचं कधीच खंत वाटली नाही आणि इतकं आम्ही सगळ्या बहिणी छान राहायचो लहानपणी. आणि आम्हाला मुलासारखं आईवडिलांनी शिकवलं आणि त्यांचं नेहमी म्हणणं असायचं की शिक्षण घेऊन पायावर उभारणं हे गरजेचं आहे आणि ते महत्त्वाचं आहे आयुष्यामध्ये. म्हणून कधी स्वयंपाक पाण्याचं कधी शिकवणं हे आईने केलं नाही आम्हाला. आणि आईने अभ्यास करायला सांगितलं, जेव्हा लग्न होईल तेव्हा आपोआपच तुम्ही स्वयंपाक पाणी करायला शिकाल, ते काही वेगळं शिकायची गरज नाही असं आई म्हणायची. आणि त्यामुळे शिक्षणावर भर दिला, कारण माझी आई स्वतःच मोठी विद्वान होती शिक्षणामध्ये आणि आईचं 10वीला नॉमिनेट फर्स्ट आली होती ती त्या काळामध्ये. आणि पहिली ती मराठवाडा विद्यापीठाची महिला PhD होती, त्यामुळं तिचं एक वेगळं नाव होतं महाराष्ट्रात किंवा मराठवाड्यात, साहित्यिक म्हणून, कवयित्री म्हणून. आणि अतिशय अभ्यासू आणि चांगलं व्यक्तिमत्व तिचं होतं आणि एक उत्तम शिक्षिका, एक उत्तम प्राध्यापिका म्हणून तिचं नाव लौकिक होतं. त्यामुळं अशा आईची मी मुलगी असल्यामुळं माझ्या साहजिकच शिक्षणाचे संस्कार जास्त झाले आणि घरामध्ये अगदी पुस्तकाचा खजिनाच असायचा. म्हणजे घरात सगळी पुस्तकंच भरलेली असायची सगळ्या कपाटात. आणि आईला स्वतःला सांस्कृतिक क्षेत्रात आवड होती, स्वतः आई उत्तम गायची आणि लहानपणी गाणंही शिकलेली होती, पेटी शिकलेली होती आणि त्याचबरोबर तिला नाट्यसंगीताची आवड होती. नाट्य परिषद बीड शाखा आईने बीड शहरामध्ये पहिल्यांदा सुरू केली त्या काळात आणि त्या माध्यमातून अनेक नाटकं आईने बसवले आणि गणपतीच्या महोत्सवामध्ये त्याच्याचे प्रयोग एकांकिकेचे व्हायचे, 3 अंकी नाटकाचे प्रयोग बीड जिल्ह्यात व्हायचे वेगवेगळ्या तालुक्यात. त्यामुळे नाट्यविषयक अभिरुची पण मला लहानपणी आईच्याकडूनच मिळालेली आहे. आणि या ठिकाणी स्वतः आई गात असल्यामुळं किंवा गाण्याची आवड असल्यामुळं मीही गाण्यामध्ये विशारद पुढं केलं आणि खरंच चांगल्या अशा भक्तिगीतं,
किंवा इतर भावगीतं ह्याच्या रेकॉर्ड्स ऐकायचे योग मला बालपणापासून आले. आणि शांता शेळकेसारख्या कवयित्री मोठ्या या आमच्या घरी यायच्या आणि मोठ्या कवी संमेलनामध्ये आईसोबत मी लहानपणी जायचे. तेव्हा संजीवनी मराठे किंवा बाभ बोरकर असे मोठे कवी आणि शांता शेळकेंसारख्या कवयित्री आईसोबत असायच्या. आणि त्या अशा संस्कारातून आणि असं बाळकडून मला साहित्यिक, सांस्कृतिक किंवा लेखनविषयक, पुस्तकाविषयीचं जी अभिरुची ही संपन्न होण्यासाठी माझं बालपण खूप मदतीचं ठरलं. माझे वडील एक चांगले अधिकारी होते आणि खूप म्हणजे कठोर अधिकारी होते. एक म्हणजे अतिशय प्रामाणिक अशा प्रकारचा त्यांचा नावलौकिक होता. कडक होते, प्रामाणिक होते, निष्ठावान होते आणि म्हणून त्यांचं पण एक आणि त्यांना अगदी सुपारीचं पण व्यसन नव्हतं. इतका त्यांचा चांगलं इमेज होती सगळीकडे समाजात. आणि स्वातंत्र्य चळवळीच्या काळात त्यांनी राष्ट्र सेवा दलामध्ये काम केलेलं होतं आणि ते संस्कार त्यांच्यावर होते. एस.एम. जोशी असतील, साने गुरुजी असतील यांच्या सानिध्यात ते महाविद्यालयीन जीवनात राहिले, तरुण जीवनात राहिले. त्यांनी देशासाठी, समाजासाठी त्या राष्ट्रसेवा दलाच्या माध्यमातून त्या काळात काम केलेलं होतं. त्यामुळे एक जातीविरहित समाज किंवा धर्म जातीचे भेद नको अशा प्रकारची त्यांची भूमिका होती. पुरोगामी विचार होते, समाजवादी विचार होते आणि त्यामुळं त्यांच्या बोलण्यातून कधी जातीपातीचा भेदभाव केला गेला नाही आणि करू नये हे संस्कार आमच्यावर बालपणीच झालेले आहेत. म्हणजे आईची कविताच आहे की कुणी हिंदू वा मुसलमान, कुणी शीख बौद्ध आहे, अभिमान हा मला की मी भारतीय आहे. भाषा आणि वेशभूषा किती वेगळ्या निराळ्या, प्रिय हीच एक भाषा मी भारतीय आहे. अशा प्रकारच्या सुंदर देशभक्तीपर कविता आईने केल्या होत्या आणि हे सगळे संस्कार बालपणीच आम्हाला मिळाले. त्यामुळे एक पुरोगामी विचाराचं एक कॉन्फिडन्स असलेलं व्यक्तिमत्व जे आत्मविश्वास मुलींमध्ये असायला पाहिजे तो आमच्यामध्ये मुलासारखाच होता आणि मुलासारखंच आम्हाला वाढवलं आणि तसंच काम आम्ही केलं. ताई, खूप छान वाटतंय तुमच्या पेरेंट्सबद्दल ऐकून, कारण की आज आपण बघतोय की ही जी विचारसरणी आहे की म्हारी छोरिया क्या छोरो से कम, तुमच्या वडिलांचा कठोरपणा आणि आईचं जे सांस्कृतिक कठोरपणा, शिस्त आणि इमानदारी, प्रामाणिकपणा अशा अनेक गुण वडिलांमध्ये होते. दोघांचे जे मिश्रण आहेत ते आम्ही तुमच्यात बघतच आलो आहेत. माझ्या लहानपणापासून ताई मी तुम्हाला बघते तर ह्या गोष्टी तुमच्यात दिसूनच येतात की तुम्ही बीड जिल्ह्यासाठी जे सांस्कृतिक कार्य केलं आहे किंवा जे एज्युकेशनल कार्य सध्या चालू आहे आणि तुमच्यात जो बोलण्यात जो कठोरपणा आहे किंवा जी शिस्त आहे ही तुम्हाला म्हणजे तुमच्यात जी आलेली आहे ती पॅरेंट्सपासूनच आली हे आमच्या लक्षात येत आहे ताई. ताई, म्हणजे तुम्ही ज्या बीडच्या पहिल्या नागरिक म्हणून बरेच दिवस काम केलेलं आहे त्याचा एक्सपिरियन्स तुम्ही आम्हाला कसा सांगू शकाल? हां, बीडचं म्हणजे नगराध्यक्ष म्हणून काम करताना हे आरक्षण होतं 2.5 वर्षाचं महिलांसाठी, ओपन महिलांसाठी होतं आणि त्यामुळे मी आरक्षणामधून नगराध्यक्ष झाले होते. त्यावेळेस भारतभूषण क्षीरसागर हे माझे पती जे आहेत ते त्याआधी बरेच वर्ष नगराध्यक्ष म्हणून राहिलेले होते आणि माझ्यानंतरही ते बरेच वर्ष राहिले. तर त्यांचं काम बीड शहरामध्ये खूप मोठं आहे आणि ते वर्ष असं होतं की सगळे नगरसेवक आमचे निवडून आले होते आणि फक्त एकच नगरसेवक विरोधक होता. म्हणजे अशा परिस्थितीत म्हणजे सगळं चांगलं असताना आरक्षण मात्र महिलांचं आलं होतं आणि त्या निमित्ताने मला योगायोग म्हणून मला संधी मिळाली ते ओपनमध्ये आरक्षण महिलांचं असल्यामुळे. खरं ते हक्क मला असं वाटतं माझ्या पतीचाच होता कारण त्यांची मेहनत होती त्याच्यामध्ये आणि त्यांच्या मेहनतीनं त्यांनी एवढं सगळं निवडून आणलं होतं त्यांच्या कामातून. पण नंतर जेव्हा मी नगराध्यक्ष झाले तेव्हा एक माझे पती भारतभूषणसुद्धा एक पुरोगामी विचाराचे असल्याने, स्त्री पुरुष समानता मानणारे असल्याने आणि माझ्या घरी पण सासरी पण काकू म्हणजे केशरबाई क्षीरसागर या माझ्या सासूबाई आहेत त्यासुद्धा खूप पुरोगामी विचाराच्या होत्या आणि त्या अनेक टर्म म्हणजे हे सरपंच राहिलेल्या आहेत. प्रतिकूल काळात रजाकाराच्या काळापासून त्या राजकारणात समाजकारणात काम करत होत्या आणि राजुरीच्या त्या पहिल्या सरपंच झाल्या, महिला सरपंच. नंतर पहिल्या महिला पंचायत समितीच्या सभापती त्या झाल्या
नंतर आमदार होत्या काही वर्ष, पुन्हा खासदार झाल्या 2-3 टर्म. असं त्यांचंही अफाट कर्तृत्व आहे राजकारणामध्ये. इकडं आईचं कर्तृत्व शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्र, आणि तिकडं सासरी माझ्या सासूबाईंचं कर्तृत्व, माझ्या पतीचं कर्तृत्व, आणि या सगळ्याचा फायदा मला झाला. मी भाग्यवान आहे असं मला वाटतं. आणि माझ्या सासूबाई पुरोगामी विचाराच्या असल्या, त्यांनी मला खूप पुढं आणलं. नेहमी मला त्यांनी एनकरेज केलं. म्हणजे माझे पती आणि माझ्या सासूबाई दोघांनी मला खूप एनकरेज केलं. आणि मुळात मला ही आवड होती. समाजकारण माहीत होतं, राजकारण माहीत नव्हतं, पण हळूहळू सासरी गेल्यानंतर ते पण मी शिकून घेतलं, किंवा ते माझ्या पतीकडून किंवा माझ्या सासूबाईंकडून आपोआपच मला ते धडे मिळत गेले. आणि जेव्हा मी पहिल्यांदा नगराध्यक्ष झाले, तेव्हा मला सगळे अधिकार जे आहे ते म्हणजे माझे हजबंड आहेत, त्यांनी सांगितलं की तू आता तुझं काम करायचं. आता म्हणजे तू स्वतंत्र आहेस. आणि मी सगळं माझं काम मीच करायची. मग मी आनायसा हे होते, प्राचार्य होते तेव्हा, त्याच्यावर माझ्यात आत्मविश्वास होता, काम करत होते. फक्त राजकारणात केलं नव्हतं, ते मी करायला सुरुवात केली. आणि स्वतंत्रपणे मी 2.5 वर्ष खूप चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला. आता लोक सांगतील मी कसं केलं, मी नाही म्हणणार, पण मी म्हणजे वेगवेगळ्या प्रथा सुरू केल्या. नगराध्यक्ष आपल्या दारी ही मोहीम मी पहिल्यांदा सुरू केली. आणि प्रत्येकाच्या घरी मी गेले, प्रत्येकाच्या गल्लीत गेले, आणि पूर्ण टीम घेऊन आम्ही जायचो. म्हणजे लाईटचे असतील लोक, किंवा लाईट विभागाचे, स्वच्छता विभागाचे, मलेरिया विभागाचे, बांधकाम विभागाचे, आणि मग टीम आमची पूर्ण रस्त्यावर फिरायची. आणि त्या घरासमोरचे लोक मग यायचे, सांगायचे इथं नाली नाही, इथं पाणी नाही, हा लाईट गेला. मग तिथल्या तिथं मी काम निकाली काढायची. असं स्वतःहून आम्ही लोकांच्या दारात गेलो. नगराध्यक्ष आपल्या दारी असं जवळजवळ 1 महिना लागला मला पूर्ण शहर कव्हर करायला. पण रोज सकाळी आम्ही सगळी टीम घेऊन शहरामध्ये गेलो. हा एक नवीन पद्धत मी सुरू केली. कारण लोक आपल्याला मतदान देतात, आणि तेव्हा आपण त्यांच्या दारात जाऊन मतदान मागतो, पण नंतरही आपण त्यांच्याकडे गेलं पाहिजे आणि त्यांचे कामं केले पाहिजे. नुसतंच मतदान घ्यायला आले आणि पुन्हा फिरकलेच नाही, अशी लोकांची ओरड होऊ नये म्हणून मी आधीच काळजीनं लोकांपर्यंत जात होते. आणि दुसरी गोष्ट, महिला दरबार भरवत होते. दर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी मी महिला दरबार भरवायची, आणि सगळं आवाहन केलं होतं पेपरमध्ये. नगरपालिकेच्या मोठ्या हॉलमध्ये आम्ही महिलांना बोलवायचो, अर्ज घेऊन या. सगळे अधिकारी माझ्यासोबत बसवायचे वेगवेगळ्या विभागाचे, आणि त्यांचा अर्ज तिथल्या तिथं निकाली काढायचा. कुणाचा प्रॉब्लेम आहे लगेच अर्ज द्या, त्या अधिकाऱ्यांना सांगायचे. जे प्रश्न सोडवता येतील असे लगेच सोडवायचे, आणि ज्याला मंजुरी व्हायची आहे, काही अजून बजेट यायचं आहे, अशांना समजून सांगायचे की हे काम आम्ही बजेट आल्यानंतर करू. अशा पद्धतीने महिलांना एक म्हणजे खूप चक्रा मारतात, कधी कधी काम होत नाही, तर एक दिवस सांगितल्यामुळे त्या खूप महिला यायच्या आणि आपापलं काम करून द्यायचे. ताई हे खूप छान. ॲक्च्युली आम्ही पण ऐकलं आहे आमच्या पेरेंट्सकडनं की ताईंनी हे नगराध्यक्ष आपल्या दारी ही प्रथा चालू केली होती. आजही ॲक्च्युली त्या प्रथेची गरज आहे ताई, आणि महिला दरबाराचीही आम्ही तुमच्याकडे रिक्वेस्ट करतो की हे आज आपण चालू करायला परत एकदा प्रयत्न करा. जरूर. ताई, आपण सांस्कृतिक विभागात खूप उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे, तर त्याच्याबद्दल आम्हाला काही सांगा. संस्कृत मी आत्ता सांगितल्याप्रमाणे माझं सगळं संस्कार हे बालपणाच्या संस्कारात म्हणजे त्याचं मूळ आहे. तर म्हणजे मला गाण्याची आवड होती, मी गायनात विशारद केलं. पुन्हा या ठिकाणी 7 परीक्षा दिल्या या गायनामध्ये. पुन्हा नाट्य परिषद बीड शाखेची आई अध्यक्ष होती, नंतर मी अध्यक्ष झाले. आणि नाट्य विभाग पहिल्यांदा मी प्राचार्य झाले. तेव्हा मी प्राचार्य झाले की लगेचच मी पहिलं काम कोणतं केलं तर संगीत आणि नाट्य विभाग या महाविद्यालयात सुरू करण्यासाठी म्हणून मी प्रस्ताव पाठवला. आणि दुसऱ्या वर्षी दोन्ही विभाग आमच्याकडे सुरू झाले, संगीत आणि नाट्याचे. त्याच्यामुळे या महाविद्यालयामध्ये जे शास्त्रशुद्ध शिक्षण मिळत नव्हतं बीडमध्ये कॉलेजात, ते पहिल्यांदा या शहरात बीडच्या आमच्या कॉलेजमध्ये सुरू झालं. नंतर आता सगळ्यांनी ते सुरू केले, पण सुरुवात मी केलेली हे मी सांगेन. आणि आमचं अनुदानित झालं, सुरुवातीला केल्यामुळे अनुदानित आहे. बाकी ठिकाणी विनानुदानित आहे. हे दोन्ही विषय हे इथं अनुदानित आहेत. 11वीपासून MA पर्यंत मी संगीत विषय इथं सुरू केले महाविद्यालयात. आणि नाट्यशास्त्र विषयसुद्धा ऐच्छिक विषय म्हणून आहे. पदवी प्रमाणपत्र, डिप्लोमा कोर्स, बाहेरचे जे मुलं आहेत जे 10वी पास आहे किंवा वयस्कर आहेत त्यांना इथं डिप्लोमा प्रमाणपत्र कोर्स करता येतो.
ती पण सोय मी इथं केली. आणि नाट्य परिषदच्या माध्यमातून सुद्धा मी वेगवेगळे कार्यक्रम घ्यायला सुरुवात केली. ताई, आम्हाला तुमच्या वाणीतनं एक दोन ओळी आम्हाला शेवटी ऐकायचं आहे, कारण की तुमचं एवढं संगीतमध्ये विशारद झालेलं आहे तुम्ही, तर आम्हाला नक्की एक दोन ओळी तुम्ही तुमच्या वाणीतनं ऐकवा. आता आपण एक ही मुलाखत कंटिन्यू करून घेऊ. ताई, आपण आज बघतोय की एज्युकेशन सिस्टीम पहिलेची आणि आत्ताची भरपूर चेंज आलेला आहे, पण आजची जी एज्युकेशन सिस्टीम आहे इथे बेरोजगारी जी आहे ती वाढत चालली आहे. तर ह्याच्यासाठी म्हणजे एज्युकेशन सिस्टीममध्ये काहीतरी बदल व्हायला हवे, याच्यावर तुमचं मत काय आणि कुठले बदल व्हावेत असं तुम्हाला वाटतं? गेल्या बऱ्याच वर्षापासून मला हे जाणवतं आहे प्राचार्य म्हणून काम करत असताना, की शिक्षण पद्धती जी आहे आपली, की मूळ म्हणजे आम्हाला हे दिसलं की मुलं महाविद्यालयात यायचे कमी झाले. आणि का कमी झाले, का येत नाही, तर त्याचं कारण शोधत असताना हे लक्षात आलं की मुलांना थेरॉटिकल आपण शिक्षण बरंचसं जास्त तेच असतं देतो, आणि जे काही लँग्वेजेस आहेत म्हणजे आर्ट्स विभाग आहे किंवा कॉमर्स विभाग असेल किंवा सायन्स विभाग असेल, तर ह्याच्यातले काहीच विषय असे आहेत की ज्याच्यामध्ये मुलांना पटकन बाहेर जॉब मिळू शकतो, आणि तसं कमी विषय आहेत आपल्याकडे. आणि त्यामुळे जे आर्ट्स विभाग आहे त्याची मुलं जी बाहेर पडतात त्यांना फारसं काही पुढं वाव नसतं. त्यांना मग काहीतरी जॉब करावा लागतो, शिक्षक म्हणून, प्राध्यापक म्हणून. आणि आता आपण गव्हर्नमेंटचं बघतो आहे धोरण की किती वर्षापासून विनाअनुदानित आहे, म्हणजे काही विनाअनुदानितवर काम करणारे म्हातारे झालेत आता, म्हणजे वयस्कर झाले, रिटायर व्हायला आले, असे लोक मला भेटतात की अजून आम्हाला म्हणजे नोकरी परमनंट नाही. तर अशी परिस्थिती, तेव्हा असं पाहिलं वाईट वाटतं की लोक त्याच्यामुळं विद्यार्थी कॉलेजात कमी येतात ते, आणि ते काय करतात मग ॲडमिशन घ्यायची आणि बाहेर कुठेतरी जॉब करायचा किंवा पिरियड अटेंड न करता कुठं शेतात कामं करणं हे. कारण एक तर आपला बीड जिल्हा ऊसतोड कामगार जिल्हा म्हणून खूप प्रसिद्धच आहे, चांगली प्रसिद्धी आपण म्हणणार नाही त्याला, वाईट गोष्ट आहे ही, ऊसतोडीला जावं लागतं लोकांना, आणि त्याच्यामुळे तर कामधंदा नाही, मुलांना काही व्यवसाय पटकन मिळत नाही पायावर उभारण्यासाठी, आणि गरिबी खूप आहे, दारिद्र्य आहे. बरं, शहरात पालक सुशिक्षित असतात, पण इथं पालकसुद्धा अशिक्षित आहेत, त्यांना वातावरण नसतं पोषक कुटुंबामध्ये पण शिक्षणासाठी. आजूबाजूला जसे कोर्सेस आहेत काही आहेत, तसं शहरात जसं मुलांना अवेलेबल असतं तसं ग्रामीण भागातल्या किंवा छोट्या गावातल्या मुलांना काही आजूबाजूला त्यांना प्रशिक्षण, कोर्सेस, शिक्षणाचे काही अवेलेबल नसतात. तर हे पण प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून या मुलांना आपण पाहतो की दुष्काळ कायम 5वीला बुडलेला आहे, कधी अतिवृष्टी कधी पाऊसच नाही, अशी परिस्थिती आपल्या बीड जिल्ह्यात अनेक वर्षापासून आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थिती वाईट आहे आज बीड जिल्ह्यामध्ये. आणि अशा या मुलांना जे आहे की शिक्षण घेऊन काहीतरी कमवायचं असतं, पण त्यांना ते नोकरी मिळत नाही, नोकरीशिवाय दुसरा पर्याय नाही, आणि त्याच्यामुळं काय करावं हे त्यांना कळत नाही. आणि अशा परिस्थितीत शिक्षणाकडं किंवा रेग्युलर अटेंडन्सकडं जे मुलांचा कल कमी झाला आहे त्याच्यामागे हे कारण आहे. म्हणून मला नेहमी वाटायचं की शिक्षण असं पाहिजे की कॉलेजातून बाहेर पडलं की त्यांना काहीतरी काम मिळालं पाहिजे, स्वतःच्या पायावर मुलं उभारले पाहिजे, हे नेहमी वाटायचं. पण आता केंद्राने हे धोरण सुरू करायचं ठरवले. पुढच्या वर्षीपासून नवीन शैक्षणिक धोरण यायला लागलेलं आहे, आणि जे मी विचार करत होते तसंच धोरण जे आहे ते यायला लागलेलं आहे की मुलांना असं शिक्षण द्यायचं, कौशल्यावर आधारित प्रशिक्षण द्यायचं की त्यांना त्यांच्यामध्ये काहीतरी स्किल डेव्हलप झालं पाहिजे, आणि त्या स्किलमधून त्यांना पटकन कुठेतरी उद्योग, काम, जॉब मिळाला पाहिजे. तर अशा प्रकारचं शिक्षण पद्धती जी आहे ती आता सुरू होत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. आणि हे केंद्राकडूनच आलेलं आहे, आणि सगळीकडे इथं प्राचार्यांच्या कॉन्फरन्स पण झाल्या. आमच्याकडे कार्यशाळा झाली, कुलगुरूंनी स्वतः इथं प्राचार्यांची कार्यशाळा घेतली बीड जिल्ह्यातल्या प्राचार्यांची, आणि हे नवीन शैक्षणिक धोरण त्यांना समजून सांगितलं प्राचार्यांना. प्राचार्यांनी मग प्राध्यापकांना कार्यशाळा घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या, आणि या अशा कार्यशाळा सध्या चालू आहेत वेगवेगळ्या विषयाच्या, की कसं आता पुढं शिक्षण पद्धती राहणार आहे आणि आपल्याला कसं काम करायचं हे आता सांगणं सुरू आहे. पुढच्या वर्षी शिक्षण पद्धती बदलणार आहे, आणि त्यामुळे बराचसा फायदा विद्यार्थ्यांना होईल, आणि त्यांना बाहेर पडलं की काम मिळेल हे मला विश्वास वाटतो. कारण बाहेर देशात, जपान वगैरे देशामध्ये असं बरेचसे देश असे आहेत की तिथं शाळेतच
शिकवतात. म्हणजे जे ITIमध्ये मोठं झाल्यावर मुलांना शिकवतात, विषय घेतला तरच शिकवतात, ते त्यांना वेगवेगळं प्रशिक्षण शाळेत दिलं जातं की टेलिफोन कसा दुरुस्त करायचा, मोबाईल कसा दुरुस्त करायचा. हे टेक्निकली प्रशिक्षण छोट्या वयात मुलांना काही बऱ्याचशा देशांमध्ये बाहेर दिलं जातं आणि त्याच्यामुळे ही मुलं बाहेर पडलं की 10वी नंतरसुद्धा ते त्यांचं काम घरी करून पैसे कमवू शकतात. तसं आपल्याकडेही झालं पाहिजे आणि मुलांना पायावर उभं राहील असं शिक्षण मिळालं पाहिजे. कारण हे विनाअनुदानितच्या प्रथेमुळं खूप नुकसान सगळ्यांचं होतं आहे आणि कमी पैसे हे जे आहेत ते कुटुंबासाठी पुरेसे होत नाहीत जॉब करताना. तर हे पण मला लक्षात आलं एक प्राचार्य म्हणून काम करताना. ताई, आज आपण बघतोय की कोविडचा जो काळ होता हा आपल्या सर्वांसाठी खूप अवघड काळ होता. तर त्यावेळेला जो एज्युकेशनचं जे क्वालिटी आहे हे आम्हाला कुठे ना कुठे वाटते की थोडं खालावत चाललं आहे. कारण की ऑनलाईन एज्युकेशनचं प्रमाण वाढतं आहे आणि ऑफलाईन जे आहे, जसं तुम्ही सांगितलं की मुलं कॉलेजमध्ये कमी यायला लागली. तर तुम्हाला काय वाटतं की ऑनलाईन का ऑफलाईन कुठलं एज्युकेशन हे स्टुडंटसाठी बेटर आहे, किंवा कुठल्या एजपर्यंत ऑनलाईन एज्युकेशन बरं आहे, किंवा कुठल्या एजच्या पुढे ऑनलाईन एज्युकेशन बरं आहे? ऑनलाईन एज्युकेशन लहान मुलांना तर योग्य नाहीच असं मला वाटतं. कारण लहान मुलं जे आहेत त्यांना खेळायचं असतं, बागडायचं असतं, त्यांचं पूर्ण व्यक्तिमत्वाचा विकास शाळेच्या प्रांगणात होत असतो आणि एक मित्रांबरोबर राहणं, त्यांच्यावर डब्बा शेअर करणं किंवा एक कम्युनिकेशन जे छोट्या मुलांमध्ये असायला पाहिजे, एकमेकांविषयी मैत्री भाव, एकमेकांना ॲडजस्ट करणं, टीचर्सकडून वेगवेगळ्या गोष्टी शिकणं, ग्राउंडवर खेळणं, हे सगळं जे आहे, एक्झरसाईज असेल, PT असेल, काय काय प्रकार असतील, कल्चरल प्रोग्राम असतील, हे सगळं जे आहे ते शाळेमध्येच होतं प्रत्यक्ष आल्यावर. म्हणून ऑफलाईनच शिक्षण चांगले आहे असं मला वाटतं. आणि जेव्हा असं काही आहे की ज्या गोष्टी आपल्याला इथं मिळत नाही त्या मग आपल्याला बाहेर देशातून कुठून तरी नवीन लेक्चर्स ऐकायचे आहेत काहीतरी टॅलेंटसाठी किंवा आपल्या प्रगतीसाठी, उच्च शिक्षणासाठी, तेव्हा कधी जर गरज पडली तर ऑनलाईन आपण तिकडून इकडं म्हणजे ऑनलाईन शिकू शकतो. तर यासाठी म्हणून ठीक आहे, पण शक्यतो ऑफलाईनच शिक्षण असलेलं चांगलं. कारण त्याच्यामुळे डोळ्याचे प्रॉब्लेम जे आहेत ते निर्माण झालेत लहान मुलांमध्ये. छोट्या छोट्या मुलांना त्याचा त्रास होतो. म्हणजे डॉक्टरही सांगतात की हे योग्य नाही म्हणून तब्येतीसाठी. एखाद्याने बसून राहतात मुलं, खेळ होत नाही, हालचाल शरीराची कमी होते. अशा अनेक गोष्टी आहेत. त्यातले तज्ज्ञ अजून जास्त सांगतील, मी फार नाही सांगू शकणार. पण हे जे तोटे आहेत ते तर सगळ्यांनाच, जनरल लोकांना सुद्धा लक्षात येतात या गोष्टीची. आणि म्हणून ते शिक्षण काही योग्य आहे असं मला वाटत नाही. ते नाईलाज होतं का, कोविडच्या काळात नाईलाज होता. कोविड होण्यापेक्षा असं शिक्षण घेतलेलं चांगलं, आपली मुलं तरी सेफ राहतील आरोग्याच्या दृष्टीने. म्हणून तेव्हा गरज होती. ही गरज संपल्यानंतर मात्र आपलं ऑफलाईन शिक्षणच घ्यावं असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे इतकं ॲडिक्शन झालं आहे मुलांना त्या मोबाईलचं आणि त्याचे अनिष्ट परिणाम दिसायला लागलेले आहेत. आज आपण पाहतो की मुलं डिप्रेशनमध्ये चालले किंवा ॲडिक्शन झाले त्या मोबाईलचे. आणि आता असे काही सेंटर निघाले, दिल्लीला निघालेले आहे असं मला कानावर आले की तिथं हे ॲडिक्शन घालवणं किंवा डिप्रेशनमध्ये गेलेल्या मुलांचं काउन्सिलिंग करणं हे आता चालू केले गव्हर्नमेंटने. आणि आम्हालासुद्धा कॉलेजेसला पत्र आलं की मुलांचं काउन्सिलिंग करा कॉलेजमध्ये. मुलांना एका वर्गात आणून त्यांचं काउन्सिलिंग करा. आणि मोबाईल हा किती घातक आहे आणि त्याचेच ॲडिक्शन करणं बरोबर नाही. आणि तुम्ही तुमचा वेळ इतर वाचनात, खेळामध्ये, ग्राउंडवर, अन्य ॲक्टिव्हिटीजमध्ये, कल्चरल असेल, स्पोर्ट्स असेल, ह्याच्यामध्ये घालवा. कायम आपण मोबाईल घेऊनच कायम बसतो आणि बाकी सगळंच आपलं संपतं आणि कम्युनिकेशन कमी झालं, बोलणं कमी झालं. पालक आणि मुलगा बोलत नाही, मित्र बोलत नाही, दोघेही सगळेच मोबाईल घेऊन बसतात. आणि वडील आणि मुलाचा संवाद कमी झाला, आई आणि मुलाचा संवाद कमी झाला, भावा बहिणीचा संवाद घरात कमी झाला. आणि हे चुकीचं आहे. त्याच्यातून डिप्रेशन, आत्महत्या हे प्रमाणसुद्धा वाढायला लागलेलं आहे. हे आपण पाहतो की पूर्वी काही फार मोठा प्रॉब्लेम असेल तर आत्महत्या व्हायच्या, खूप सिरियस प्रॉब्लेम असेल तर. आता आपण बघतो की छोट्या छोट्या गोष्टीवरून आत्महत्या व्हायला लागलेल्या आहेत. महिला आत्महत्या करतायत, तरुण करतायत, शाळेतली मुलंसुद्धा आत्महत्या करतात. म्हणजे एवढा टोकाचा विचार एवढ्या छोट्या मुलांच्या मनात येतो कसा, हे तर खरोखर आश्चर्य वाटतं. म्हणजे काय परिस्थिती बिघडायला लागली, कशामुळे बिघडायला, हे चिंतेचा विषय आहे.
आणि तुम्ही जसं सांगितलं की घरातल्या घरात एकमेकांसोबत बोलणं होत नाही आहे, कुठे ना कुठे त्या मोबाईलच्या ॲडिक्शनवर हे आम्ही पण बघतोय की छोटे छोटे मुलं समजा आता माझे भाचे भाची आहेत, ते सरळ मोबाईल घेऊन बसतात आणि त्याला ते यूट्यूब बघा, गेम बघा, हे आम्ही पण बघतोय सध्याला खूप वाढलं आहे. तरी आपण आज बघतो की आजची जी तरुण पिढी आहे किंवा आजचे जे छोटे छोटे मुले आहेत हे मोबाईलला तर ॲडिक्शन होतच आहेत, पण कुठे ना कुठे हे अजून दुसरं वाईट मार्ग म्हणजे व्यसनाधीन होत आहे. हे व्यसनाधीन जे होत आहेत आजची तरुण पिढी किंवा अजून जी मोठी लोक आहेत, ह्यांना तुमचा काय संदेश असेल की आज तुम्ही हे कॉलेज जसं बघता किंवा कॉलेजमध्ये तुमचा वॉच असतो, तर तुमचं काय मत आहे यावर की हे जे तरुण पिढी आहे हे व्यसनाकडे का वळत आहेत आणि त्या व्यसनाला सुटका कशी त्यांनी करून घ्यावी स्वतःची? व्यसनाचं प्रमाण आज वाढतं आहे. आपल्याकडं पूर्वी गुटखा फार होता, गुटखा बंदी केली. कॉलेजमध्ये सुद्धा आमच्याकडं वाईट परिस्थिती होती, मुलं गुटखा खायची आणि असं जिन्यावर सगळं थुंकलेलं, म्हणजे आम्हाला लाज वाटायची की कुणी बाहेर आलं तर काय हे म्हणजे खराब आहे. मग आम्ही शेवटी रंग मारून घ्यायचो लाल साईडला भिंतीला, की कुणी आलं तर खराब दिसू नये. कमिटी येणार विद्यापीठाची इकडची तिकडची, तर आम्हाला म्हणजे वाईट वाटायचं. किती मुलांना सांगितलं तरी ती ॲडिक्शन जे आहे ते लवकर मुलांचं सुटत नाही. मग आम्ही पनिशमेंट केली, नोटिसा लावल्या आणि मग हळूहळू ते थुंकायचं प्रमाण आमच्या परीनं कमी करण्याचा प्रयत्न केला. पण आज तर भयानक परिस्थिती की शाळेतले मुलंसुद्धा काय, बीड जिल्ह्यातल्या बाबतीतसुद्धा आपण पेपरमध्ये वाचलेलं आहे की काय काय व्हाईटनर घ्यायचं, कुठं बेनेड्रिल घ्यायचं आणि व्यसनाच्या अधीन जायचं, हे अतिशय चुकीचं आहे. तर आता शाळकरी मुलं, महाविद्यालयीन मुलंसुद्धा या ठिकाणी असे आहारी चाललेले आहेत व्यसनाच्या. हे खूप चुकीचं आहे. पूर्वी तरी ड्रिंक्स करणं, दारू घेणं होतं, आता ड्रग्सपर्यंत नजर गेलेली आहे. तर हे सगळं वाईट गोष्ट आहे आणि याच्यावर उपाय झाला पाहिजे, याच्यावर प्रतिबंध झाला पाहिजे असं मला वाटतं. आणि हे कशामुळं होतं आहे तर कधीकधी रिकामपण आहे, कुठलं तरी फ्रस्ट्रेशन आहे मनाचं, नोकरी लागत नाही, कुठं काय होत नाही, असं तरुण मुलांचं असेल का. काही लहान मुलं एकमेकांची मैत्री, कुसंगत हे सुद्धा असतं की संगत ही नेहमी चांगल्याची करावी असं म्हणतात. आणि आपली मुलं आपल्या त्यांच्यासोबतच्या वाईट संगतीमुळे सुद्धा बिघडतात. म्हणून पालकांचंही लक्ष पाहिजे. आपली मुलं दिवसभर काय करतात, कुठं जातात, शिक्षकांचं शाळेत लक्ष पाहिजे मुलांकडं, पालकांचंही लक्ष पाहिजे आणि आपल्या मुलावर बारीक नजर पाहिजे. कारण आताचं वातावरण फार दूषित झालेलं आहे सामाजिक, आणि म्हणून मुलांकडं लक्ष देणं हे पालकांचं कर्तव्य आहे. त्यांच्यावर चांगले संस्कार करणं की व्यसनं वाईट असतात, हे असं करू नका, ते करू नका. नुसतं पुस्तकी ज्ञान देऊन मुलं नुसते शिक्षित होतील, पण आपल्याला सुशिक्षित आणि सुसंस्कारित पिढी घडवायची असेल तर संस्कार हे सुद्धा महत्त्वाचे आहे आणि ते झाले पाहिजे. मला वाटतं एक तर विघटक कुटुंब झालेले आहेत आता कुटुंबाचं एकत्र कुटुंबाचा ऱ्हास होत चालला आहे. कारण जेव्हा आजी आजोबा घरात असायचे किंवा कुणीतरी एखादी मावशी असायची जिचा नवरा नाही आहे, तिला घरात सामावलं राहायचं, एखादी आत्या असायची जी विधवा झाली, कुणाला सोडून दिलेलं आहे, ते आपल्या घरात सामावलं जायचं. असं कुटुंबात सगळे नातलग सामावले जायचे आणि मोठ्या मनाचे लोक होते. आता माणसाचं मन कोतं होत चाललेलं आहे. दुसरा माणूस तिसरा माणूस कुटुंबात आजकाल खपत नाही. कुणी पाहुणा आला तर नको वाटतं, ही परिस्थिती आज झालेली आहे. आणि त्याच्यामुळे स्वार्थ आणि संकुचित वृत्ती समाजात वाढत चाललेली आहे. जे आहे चटणी भाकरी त्यात सगळे मिळून खायचे. एक रूम असायची छोटी, पाहुणे आले ते सगळे गाद्या टाकून हॉलमध्ये एकत्र झोपायचे, गप्पा मारत झोपायचे मस्त. पण आता मात्र प्रत्येकाची रूम वेगळी. छोट्या छोट्या मुलांनाही आपण स्वतंत्र रूम करू लागलेलो आहोत. आणि आज एकही रूम गेस्ट रूम असेल तरच, नाही तर मग दुसरा माणूस कुठं झोपायचा नको, अशा प्रकारचे विचारसरणी आज सर्वत्र बघायला मिळते. आणि म्हणून हे जे गोष्टी चालल्या आहेत ह्याच्यामुळं काय झालं की कुटुंब विघटित झाल्यामुळं मुलं एकटे पडत आहेत. आपल्यासा छोट्याशा गावात नाही समजायच्या शहरात, पण मुंबई पुण्याच्या ठिकाणी लांब लांब मुलं आईवडील नोकरीला जातात, मुलं एकटे राहतात, त्यांना करमत नाही, मग कुसंगती लागते, मग एकटेपणातून डिप्रेशन येतं. कधी एकमेकाला त्रास देणं, पती पत्नीची भांडणं, भावाभावाची भांडणं असतील, कुटुंबातली भांडणं असतील, याच्यातून फ्रस्ट्रेशन डिप्रेशन येऊ शकतं. आणि त्याच्यातून मग प्रेमभंग असेल, अनेक गोष्टी असतात, तर त्याच्यातूनही कुठं कुठं व्यसनेच्या आहारी पिढी जाऊ शकते. याला एक कारण नाही, अनेक कारणं आहेत. आणि आईवडिलांचं प्रेशर इतकं आहे अभ्यासाच्या बाबतीत की तू हे इतके मार्क मिळाले पाहिजे,
99% मार्क पडले तरी पालक समाधानी नाहीत. कधी कधी त्याला म्हणतात की त्याच्याहून जास्त का नाही पडले. म्हणजे एका पॉईंटने तुझा नंबर गेला मेडिकलचा किंवा इंजिनिअरिंगचा, असं प्रेशराईज खूप केलं जातं आहे मुलांना, असंही मला वाटतं. अभ्यासाचा ताण खूप झालेला आहे, कॉम्पिटिशन वाढलेली आहे आणि हा ताणतणाव कधी कधी मुलांना सहन होत नाही आणि नापास झालं म्हणून आत्महत्या, नंबर नाही लागला म्हणून आत्महत्या, असे प्रकरणं आज व्हायला लागलेले आहेत. तर प्रत्येक मुलाची कॅपॅसिटी वेगळी असते आणि प्रत्येकाचे पाची बोटं म्हणतो ना आपण, हाताची सारखी नसते. आपलीच मुलं असतात पण सगळेच काही टॅलेंटेड नसतात. त्याच्यामुळे पालकांनी सुद्धा प्रत्येकाची कुवत बघून अपेक्षा केली पाहिजे. ज्याला ज्या फील्डमध्ये आवड आहे तिकडंच टाकलं पाहिजे. असं नाही की बळेच मला व्हायचं होतं डॉक्टर, मग मी नाही झालो म्हणून तू डॉक्टर झालंच पाहिजे, असं बळजबरी किंवा कॉम्पिटिशन की त्या मुलापेक्षा तू कसं काय कमी, तू पहिलंच आलं पाहिजे, असं थोडंसं एक स्पर्धेचा जे विषारीपणा आहे तो पालकांमध्ये कधी कधी असतो आणि तो मुलांमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला जातो. त्याच्यातूनही मुलं आत्महत्या करत आहेत, शाळकरी किंवा महाविद्यालय, असं मला वाटतं. असे मेडिकलचे, इंजिनिअरिंगचे मुलं बरेच आत्महत्या करतात. ह्याच्यामागे हेच कारण आहे, त्यांना प्रेशर सहन होत नाही आणि त्रास होतो, अभ्यास करून ताण येतो त्यांना. ते ताणतणाव. बीड शहरातील डॉक्टर किरण शिंदे यांचे जिजाऊ हॉस्पिटल आहे. येथे सर्व स्त्रीरोगावर निदान व उपचार केले जातात. येथे संपर्क साधावा. काहीतरी बघायला मिळते. मोबाईलचा मोठा दोष आहे असं मला या ठिकाणी वाटतं. मोबाईल मुलांच्या हातात किती वेळ द्यायचा हे पालकांनी ठरवलं पाहिजे आणि कुठेतरी शिस्त मुलांना लावली पाहिजे आणि चांगल्या गोष्टी बघण्याचे संस्कार आणि तेवढी नीतिमत्तासुद्धा त्यांच्यामध्ये जागृत करण्याचं काम हे पालकांनी, गुरुजनांनी केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणजे हे सगळ्या वाईट गोष्टी समाजातल्या संपतील. कारण आपण पाश्चात्य फक्त तेवढंच घेतो, दारू पिणं, कपडे घालणं हे, पण ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा ज्ञान विज्ञानाच्या गोष्टी घ्या ना तुम्ही. पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करा, पण चांगल्या गोष्टी घ्या, हुशारी घ्या त्यांची, ते कसे मेहनत करतात, त्यांना एक नोकर हाताखाली लागत नाही, सगळी घरची कामं करून बाहेरची करतात, महिला असो पुरुष असो. त्यांची विद्वत्ता, त्यांचं टॅलेंट, मेहनत करण्याची पद्धती, या गोष्टी आपण अनुकरण करावं. न की केवळ व्यसनाधीनता आणि कपड्याचं राहणं एवढ्यावरच आपण लक्ष केंद्रित करावं असं मला वाटतं. आणि ते आपण नेमकं करत नाही आणि दुसऱ्या गोष्टी आपण त्याचं अनुकरण करतो. चळवळवादी संस्कृती खूप वाढलेली आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आणि पाश्चात्यांचा प्रभाव जो होतो आहे त्याच्यातून ह्या काही गोष्टी आता भारतीय संस्कृती घडत आहेत. पण आपण आता हे नाकारता येणार नाही, आपल्याला तोडता येणार नाही. कारण आता पूर्वी बाहेरचं आपल्याला जग कळत नव्हतं, आता कळतं आहे आणि ते आपण रोखू शकत नाही. तो जो पूर्ण लोंढा आपल्याकडं आलेला आहे आता, टी व्हीच्या माध्यमातून दिसतोय, वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून, घराघरात बाहेरचं सगळं दिसतंय, मोबाईलच्या माध्यमातून दिसतंय. त्यामुळे आपण ते थोपवू शकणार नाही किती प्रयत्न केले तरी. आणि जरी थोपवू शकलो नाही तरी आपल्या मुलांवर संस्कार, आपल्या डोकं शाबूत ठेवणं, आपली विवेकबुद्धी शाबूत ठेवणं आणि आपल्या मुलांना आपण जपणं आणि त्याच्यातलं हे चांगलं नाही, ते चांगलं, हे सांगून त्यांना आपण चांगलं त्यांचं व्यक्तिमत्व घडवणं हे पालकांच्या आणि गुरुजनांच्या हातात आहे आणि त्या व्यक्तीच्याही हातात आहे. कारण बरीच मुलं खूप टॅलेंटेड असतात, म्हणजे त्यांचं किती वाईट प्रवृत्तीचे मुलं मुली असले आजूबाजूला, वातावरण असलं तरी काही काही मुलं अभ्यासच करतात नाकापुढं घालून आणि एकदम हुशार होतात, टॅलेंटेड होतात आणि चांगलंच नाव करतात. अशीही मुलं असतात समाजात, सगळेच वाईट नाही आहेत, अशी मुलं असतात पण कमी आहेत अशी मुलं. आणि बाकीच्यांना जे कोणी ज्यांचं पाऊल घसरते, जे कुठेतरी भरकटत आहे त्यांच्याकडं वेळीच सावरण्यासाठी पालकांनी जागरूक राहावं, एवढंच. जसं ताईंनी सांगितलं की ऑनलाईन प्रत्येक गोष्ट मिळते, वाईट पण आणि चांगली पण. काय घ्यावं हे आपल्यावर आहे. आणि माझी आजच्या या मुलाखतीतून एक म्हणजे आवाहन आहे जनतेला की तुम्ही ज्या काही घेताय ऑनलाईन त्या चांगल्या गोष्टी आकारा. ताई, आज आपण भरपूर विषयावर बोललो. एक तुम्ही आजी पण आहात, तर ॲज अ ग्रँड पॅरेंट तुमचा व्यवहार तुमच्या ग्रँड चाइल्डसोबत कसा आहे? जसं सगळ्या आजींचं तसंच असतं. म्हणजे एक आजी आणि मुलांचं एक वेगळंच नातं असतं आणि एक प्रेमाचं नातं असतं. म्हणजे दुधापेक्षा दुधावरची साय जास्त प्रिय असते असं म्हणतात, तसं आहे. आणि
तशा प्रकारे माझंसुद्धा नातवांशी नातं आहे. पण आजकाल नातवंड पण खूप बिझी झाले, वेगवेगळ्या शाळेमध्ये असतात, त्यांच्या ॲक्टिव्हिटीज, स्पोर्ट्स असेल, काही ना काही शिकायला जात राहतात दिवसभर, त्याच्यामुळं बिझी आहेत आणि कॉम्पिटिशन मी म्हणलं आहे त्याप्रमाणे मुलं बिझी आहेत सगळे. पण जेवढा वेळ आणि आम्ही सगळेच काम करतो, सून काम करते, मुलगा करतो, मी करते, माझे हजबंड करतात, त्याच्यामुळे आम्ही सगळेच बिझी असतो. पण त्यातही संध्याकाळी येते ते मुलं फ्री झाली की जो वेळ मिळेल तो आम्ही नक्कीच मुलांच्यासोबत घालू, नातवंडांसोबत. आणि कधीतरी मग पर्यटनाला हे ते मुद्दाम जातो की जेणेकरून सगळी कामं बाजूला ठेवून मुलांसोबत नातवांसोबत वेळ घालावा. ताई, आपण जसं की आपल्याला माहिती आहे की हा जो कार्यक्रम आहे, हे जे सदर आहे आपलं, हे नवदुर्गा जागर महिला विशेष कर्तृत्वाचा आहे. तर माझं एक आहे की तुमचा कुठल्या देवी किंवा देवतावर जास्त विश्वास आहे? तुम्ही म्हणजे कुठल्या देवाला पूजन करता? असं एक परमेश्वर म्हणजे एक शक्ती आहे असं मला वाटतं आणि ही शक्ती चराचरामध्ये सामावलेली आहे. असं कारण मी मराठीची अभ्यासक आहे, ज्ञानेश्वरांचं मी म्हणजे सगळा अभ्यास केलेला आहे, अभंग असतील आणि त्यांचं ज्ञानेश्वरी ग्रंथ असतील, हे सगळं अभ्यास मी केलेला आहे. त्यामुळं ज्ञानेश्वरांनीच एका अभंगामध्ये म्हटलेलं आहे की परमेश्वराला की तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, आणि स्वतःच उत्तर दिले की सगुण निर्गुण एकची गोविंद, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि परमेश्वराला सगुण साकार मूर्ती एखादी मानायचो की चराचरामध्ये सामावलेला परमेश्वर मानायचो. कोणता परमेश्वर खरा, असा त्यांनी प्रश्न ज्ञानेश्वर माऊलीने विचारला आहे. आणि त्यांनीच उत्तर दिले की सगुण निर्गुण एकूची गोविंद, म्हणजे परमेश्वर हा खरं तर चराचरामध्ये सामावलेला आहे, सर्वत्र त्याचं अस्तित्व आहे. पण तरीसुद्धा सामान्य माणसाला ते असं चराचरातील परमेश्वर कळेलच असं नाही, एवढं त्यांची दिव्य दृष्टी, दिव्य अभ्यास असेलच असं नाही. म्हणून जे अशिक्षित लोक आहेत, जे भोळे भाबडे आहेत, यांना परमेश्वर हा एखाद्या मूर्तीत वाटतो, तर मग त्या मूर्तीची ते पूजा करतात. आणि त्यांचं जर तशी भक्ती असेल तर त्या मूर्तीत हे परमेश्वर आहे, प्रत्येक मूर्तीत परमेश्वर आहे आणि तो त्यांच्या भावनेवर शेवटी अवलंबून आहे. त्यांना वाटतं या मूर्तीमध्ये परमेश्वर आहे तर आहे. म्हणजे नामदेवांच्या बाबतीत एक गोष्ट सांगितलेली आहे की संत नामदेव हे पंढरपूर सोडून कुठं जातच नव्हते. ते म्हणायचे की म्हणजे इथंच विठ्ठल आहे आणि हे मी ही मूर्ती सोडून कुठे, सगळे म्हणाले की तीर्थाटनाला जाऊ, आपण पूर्ण वेगवेगळ्या ठिकाणी फिरून येऊ तीर्थाटन, तर ते तयार नव्हते. मग त्यांना ही दृष्टी देण्याचं काम जे आहे ते ज्ञानेश्वर मुक्ताबाई यांनी केलेलं आहे. असं सांगितलं जातं की विसोबा खेचरांकडं त्यांना पाठवलं आणि ते एका ठिकाणी बसले होते मंदिरामध्ये आणि महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून ते पहुडले होते असे. तर मग त्यांनी म्हणलं अरे हे काय, म्हणजे तुम्ही पाय कसा काय ठेवला असं. मग ते म्हणले ठीक आहे, माझा पाय उचलून दुसरीकडं ठेव. मग त्यांनी तिथं दुसरीकडं पाय उचलून ठेवला, तर तिथेही मूर्ती प्रगट झाली, पिंड. मग पुन्हा म्हणले दुसरीकडं ठेवतो, म्हणून त्यांनी उचलला, तिथेही पिंड प्रगट झाली. म्हणजे याच्यातून दृष्टांत हा दिला की परमेश्वर हा एकाच मूर्तीत नाही तर तो सगळीकडे चराचरामध्ये सामावलेला आहे. म्हणून हे समजून घे, कर विठ्ठल मूर्तीवर भक्ती करा, पण तरीसुद्धा हेही समजून घ्या की परमेश्वर हा सर्वत्र आहे. तर अशा पद्धतीनं जे समजदार असतात त्यांना माहिती की एकाच मूर्तीत परमेश्वर आहे असं नाही, तर तो चराचरामध्ये सामावलेला आहे. तरीसुद्धा देवी म्हणून जे महत्त्व आहे ते मी मानते. तुळजापूरची देवी ही आहे, आमचं कुलदैवतच आहे ते घरचं, आणि त्यांची मी भक्ती करते तुळजापूरच्या. ताईंनी जसं सांगितलं की आजच्या पिढीला हे ओळखण्याची गरज आहे की चराचरात हा परमेश्वर आहे, सर्वत्र आहे, प्रत्येक व्यक्तीमध्ये राम आहे, असं आपण समजू शकतो. तर ह्या होत्या डॉक्टर दीपाताई क्षीरसागर. ताई, तुम्हाला भेटून आम्हाला खूप छान वाटलं आणि तुमचं जे अभ्यासू मत आम्हाला भेटलं आहे प्रत्येक प्रश्नावर, हे आम्ही आमच्याही जीवनात आणण्याचा प्रयत्न करू आणि आम्ही आमच्या दर्शकांपर्यंत पण ही गोष्ट पोहोचवण्याचा प्रयत्न करू की आज आपल्याला जे समाजाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो ताईंसारखा करण्याची गरज आहे. ताई, आम्हाला 2 ओळी ऐकायच्या आहेत. तुम्ही तुमच्या 2 ओळी बोला किंवा हिंदुआ मुसलमान
शीख बौद्ध आहे. अभिमान हा मला की मी भारतीय आहे. कुणी हिंदू वा मुसलमान, कुणी शीख बौद्ध आहे. अभिमान हा मला की मी भारतीय आहे. भाषा आणि वेशभूषा किती वेगळ्या निराळ्या, प्रिय हीच एक भाषा मी भारतीय आहे. सौभाग्य जन्म येथे, सौंदर्य रूप मृत्यू, आयुष्य अमृताचे मी भारतीय आहे. धन्यवाद. खूप सुंदर ताई. आम्हाला हे ॲक्च्युली आमच्यासाठी खूप चांगला एक्सपिरियन्स आहे आणि आम्ही लकी आहोत ॲक्च्युली की तुमचं वाणीतनं आम्हाला काही ऐकायला भेटलं. धन्यवाद ताई तुमचा. आपणही माझी मुलाखत घेतली, आवर्जून आलात आणि मला तुमच्याशी बोलण्याची आणि व्यक्त होण्याची संधी दिली, त्याबद्दल आपल्या चॅनलचं पण मी खूप खूप धन्यवाद देते, आभार मानते. तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.